हाय फ्रेंड्स, श्रद्धा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चंद्रकोर खोपा। त्याच्यावरती कसं फ्लावर बनवायचं आहे मी दाखवणार आहे आज तुम्हाला। याच्यावरती आपण फ्लावर बनवून घेऊया। त्यासाठी मी फिक्सिंग वायर घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक मोती टाकून घेतलेला आहे बघा। या प्रकारे मोती टाकून घ्यायचा आहे आणि गोल्डन बीड्स घ्यायचा आहे 1 mm चा। आणि फ्लावर बनवून घ्यायचा आहे आपल्याला। याआधी तुम्हाला मी दाखवलेलं आहे फ्लावर कसं बनवायचं आहे। सेम आपल्याला तसंच बनवायचं आहे, फक्त आपल्याला त्यामध्ये क्रिस्टल यूज करायचं नाहीये। या प्रकारे आपण फ्लावर तयार करून घेऊ। जे नवीन शिकतात ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, म्हणजे त्यांनी बघून हे करू शकतात। ट्रेंडिंगला आहे, इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे हा खोपा। ज्यांनाही करायचा असेल, ज्यांना येत नसेल, माहिती नसेल, तर ते बघून करू शकतात। हे झाला आहे आपला फ्लावर आणि हा फ्लावर आपल्याला खोप्याच्या वरती जो कुंदन आहे ग्रीन कलरचा, त्याच्या बाजूने आपल्याला हे अटॅच करायचं आहे। या प्रकारे तुम्ही कसंही अटॅच करू शकता। खोप्याच्या किनाऱ्याच्या होलमधून काढून 2-2 पल्समधून रॅप करत आपण ते टाईट करू शकतो। आणि जसं ही टाईट होईल एवढं आपल्याला ते रॅप करत राहायचं आहे। व्यवस्थित आपलं फ्लावर त्याला जॉईन झाला पाहिजे। या प्रकारे 2-2 पल्समधून मी बघा जॉईन करत आहे, जेणेकरून तुमचं जॉईन होईल, एकदम फिक्स होऊन जाईल फ्लावर, असं तुम्हाला जॉईन करायचं आहे। हे पहा मी करून घेतलेलं आहे जॉईन। आपल्याला जर तुम्हाला असं वाटलं लूज वगैरे, तर तुम्ही अजूनही टाईट करू शकता त्याला व्यवस्थित प्रकारे, जेणेकरून ते हलणार नाही। याच्यामध्ये आपण क्रिस्टलही टाकू शकतो, बट मी टाकलेला नाहीये, कारण मला त्या कुंदनलाच फ्लावर बनवून घ्यायचा होता आणि तुम्हालाही तसंच मला शेअर करायचं होतं, म्हणून मी असं केलेलं आहे। पण तुम्ही त्याच्यामध्ये क्रिस्टलही टाकू शकता मध्ये छोटासा। आता मी घेतलेला आहे 3 mm चे बीड्स, गोल्डन बीड्स घेतलेले आहे। ते आपल्याला त्या कुंदनच्या मध्ये म्हणजे असं लावून घ्यायचं आहे बघा। ते पण तुम्ही 2-2 बीड्स 2-2 मोतीच्या मधून, जेव्हा आपण रॅप करतो तेव्हा 2-2 मोतींच्या मधून घेऊन आपल्याला हे फिक्स करायचं आहे, म्हणजे आपले गोल्डन बीड्स पण आणि आपले मोती पण जॉईन होतील, म्हणजे एकदम टाईट होऊन जातील, असं लूज पडणार नाहीत। असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं। हे झालं आहे आपलं। आता मी एक साखळी घेतली आहे बघा, साखळी लावायची आहे, तर मी जास्त नाही 2-3च घेईल साखळी। कट करून घ्यायचे आहेत, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे। काय करते मम्मी, ये म्हण ना। हा, असं कट करून घेतलेलं आहे मी, पहा। हे असं कट करून घेतलेले आहे। 3 आयपिन घेतलेले आहे, जेणेकरून आपण त्याच्या गोल लूपमधून आपल्याला ते साखळ्या, म्हणजे जे साखळे आहे ते 3ही साखळे त्या गोल लूपमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि त्या लूपचं तोंड आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा असं।
टाकून घेतलेला आहे. वरती मी एक बकुळ मणी आहे माझ्याकडे, जो माझ्याकडे अवेलेबल होता तोच मी टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला चंद्रकोरमधून त्याच्या होलमधून आपण ते टाकून त्याला एक जम्परिंगचा शेप देणार आहे, आकार गोल. हे बघा असं टाकून घेतलेलं आहे. हे झालं आहे आपलं. बट तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्हाला या चैनीच्या खाली घुंगरू वगैरे लॉरियल्स वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. तर मी पण लावून घेणार आहे. पण मला हे थोडे छोटे मोठे करून घ्यायचे आहे साखळी. तर मी त्याला थोडे कट करेल, खालच्या बाजूने कट करून तिथे मी घुंगरू लावून घेते. या प्रकारे जम्परिंगच्या साहाय्याने मी ते घुंगरू लावून घेतलेले आहेत. आणि हे झाला आहे आपला पूर्ण व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा.